झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होप्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन. आजपर्यंत संपूर्ण भारतातून अनेकदा रुग्ण आणि इव्हन डॉक्टरसुद्धा ट्रेनिंगसाठी परदेशी जात होते. पण आता परदेशातून अनेकदा रुग्ण भारतात येत आहेत आणि डॉक्टर्ससुद्धा ट्रेनिंगसाठी भारतात येत आहे. आणि ही जी उलटी गंगा आता वाहते याचं श्रेय डॉक्टर आलोक शर्मासारख्या डॉक्टर्सना जातं. मी त्यांची थोडक्यात या ठिकाणी सर्वप्रथम ओळख करून देऊ इच्छितो की सर गेली अनेक वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते न्यूरो सायंटिस्ट आहेत. सायन हॉस्पिटल या ठिकाणी 25 वर्ष ते सेवा देत होते. आपली हेड ऑफ द डिपार्टमेंट न्यूरोसर्जरीचे होते. विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे सायन हॉस्पिटलमध्ये. पण कुठेतरी नवीन नवीन स्वरूपाच्या उपचार पद्धती ह्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात ह्यासाठी विशेष करून ते सातत्याने प्रयत्नशील होते. आणि त्याचाच भाग म्हणून न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केली, ज्या अंतर्गत सर्व प्रकारचे मेंदूचे आणि मणक्याचे विकार या ठिकाणी नवीन स्वरूपाच्या उपचार पद्धतीने ट्रीट केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत 16,000हून अधिक रुग्णांना त्यांनी या ठिकाणी यशस्वी उपचार दिलेले आहेत. ह्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटचा आपण विचार करतो तेव्हा अर्थातच या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट स्थापन करणं आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या चालवणं ह्याचं सगळं श्रेय डॉक्टर आलोक शर्मा सर आणि त्यांचे टीम मेंबर्स आणि विशेष करून न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटच्या डेप्युटी डायरेक्टर असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांना जातं, जे आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सरांविषयी सांगत असताना मी सांगितलं तसं ते डायरेक्टर आहेत, फाउंडर आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटचे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी विशेष करून सेल थेरपीवरती मूलभूत संशोधन झालेलं आहे. न्यूरो रिहॅबिलिटेशनवरती मूलभूत संशोधन होत आहे. आणि नवीन नवीन स्वरूपाच्या ट्रीटमेंट्स किंवा थेरपीज या ठिकाणी मेंदू आणि मणक्याच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर नंदिनीविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांनी विशेष करून MD ही पदवी संपादन केलेलीच आहे वैद्यकीय क्षेत्रात. पण पुढे जाऊन रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करून त्यांनी 4 वर्ष फेलोशिप संपादन केलेली आहे डेव्हलपमेंटल मायक्रोन्युरोलॉजीमध्ये. आणि त्याच्या बरोबरीने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये त्या डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेतच, पण त्या मेडिकल सर्व्हिसेसच्या हेड म्हणूनही कार्यरत आहेत. ह्या बरोबरीने मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना की आजच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो आहे विशेष करून जे ऑटिझमचं प्रमाण जे वाढलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये त्याविषयी विशेष करून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेणार आहोतच. पण हे जे सगळे आजार आहेत यासाठी एक आशेचा किरण आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 113हून अधिक देशातून रुग्ण हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये येत असतात. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. मला कल्पना आहे की एकंदरीतच खूप मोठं असं ध्येय ठेवून आपण काम करत आहात आणि आज जागतिक स्तरावरती मान्यता मिळत आहे आपल्या कामाला. त्याबद्दल खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिला प्रश्न माझा हा आहे की ऑटिझमचं प्रमाण खूप वाढतं आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि कोणतेही ठोस उपचार पद्धती दिसत नाही. पण आज आपल्या रूपाने एक मी म्हणेन आशेचा किरण निर्माण झालेला आहे ऑटिस्टिक मुलांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. कारण एक मोठं बर्डन हे समाजावरती त्या कुटुंबावरती ऑटिझममुळे पडत असतं. आणि एकंदरीतच ह्याविषयी सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा. तो जो ऑटिज़म का जो इंसिडेंस है वो मैं आपको बताता हूँ. 1999 में 1 out of 1,000 children had autism. 1 out of 1,000. 2025, 30 years later, it is 1 out of 31. आप सोचिए 1 out of 1,000, 30 years ago to 1 out of 31. तो डॉक्टर रमाकांत, डॉक्टर राहुल वगैरह ने बात की थी मॉडर्न लाइफस्टाइल, डाइट, बहुत सारे इश्यूज, हमारा डिजिटल जो रेडिएशन उससे होता है उस पर भी डिस्कस हुआ था. तो ये सब का इफ़ेक्ट हम पे पड़ता है, पर ये सब का इफ़ेक्ट
जो एक्सपेक्टिंग मदर्स हैं उन पे भी पड़ता है, और क्योंकि बच्चा वूम में होता है इट ऑल्सो अफेक्ट्स देम. सो ऑटिज्म कैन बी हैज़ टू कॉजेज. एक तो होता है जेनेटिक जो कि एक स्मॉल कंपोनेंट है, और दूसरा है एनवायरमेंटल. तो इसमें एनवायरनमेंट बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है. हमारी खुद की स्टडी ने दिखाया है कि मैटरनल स्ट्रेस, जो मदर्स इमोशनली अपसेट होती है, बहुत दिन में एंग्जाइटी होती है, डिप्रेशन होता है ड्यूरिंग प्रेगनेंसी, दे हैव अ हायर रेट ऑफ हैविंग अ चाइल्ड विद ऑटिज्म. दूसरा जो डाइट है, फास्ट फूड है, प्रोसेस फूड है, जंक फूड है, इसका भी इफेक्ट होता है. थर्ड थिंग, रेडिएशन फ्रॉम मोबाइल फ़ोन. जैसे ही हम 2G 3G 4G गए, हमको पता है जो हमारा मोबाइल फ़ोन का रेडिएशन है वो डायरेक्टली, और ये दिखाया गया है, इसमें एक साइंस है कि मोबाइल फ़ोन रेडिएशन फ्रॉम मोबाइल एंड फ्रॉम द टावर्स, ये जो बड़े बड़े टावर्स होते हैं मोबाइल फ़ोन के, दे कैन डैमेज द ब्लड ब्रेन बैरियर. तो ब्लड ब्रेन बैरियर एक प्रोटेक्शन सिस्टम होता है जो कि टॉक्सिक सब्सटेंसेस को ब्रेन के अंदर नहीं आने देता. तो जब वूम में बच्चा होता है और इज़ एक्सपोज टू रेडिएशन फ्रॉम मोबाइल फ़ोन्स, ये डैमेज हो जाता है. और इसके कई और कारण हैं. हमने देखा है बच्चों में हैवी मेटल्स होते हैं कई बार. फिर एक और कारण हमने इंटरेस्टिंग देखा है कि हमारे 80% ऑटिज्म बच्चों में विटामिन डी कम होता है. विटामिन डी किससे बनता है? सन से, सूरज से. व्हेन द सन इज एक्सपोज टू द स्किन. तो आजकल विटामिन डी लो लेवल्स. पर हमने एक और चीज़ देखी है कि हाई लेवल्स ऑफ फोलिक एसिड और विटामिन बी कॉम्प्लेक्स जो है वो भी एक कारण हो सकता है. एक कंट्रोवर्शियल कारण है वैक्सीन्स. तो 1998 में एक पेपर पब्लिश हुआ था कि MMR वैक्सीन की वजह से ऑटिज्म हो सकता है. ये पेपर रिट्रैक्ट हुआ गया था. उसके बाद बहुत सारे पेपर्स आए कि शायद कनेक्शन नहीं है, पर हमको कई पेरेंट्स आके बताते हैं कि भाई हमारा बच्चा ठीक था, अच्छे से ग्रो हो रहा था, हमने वैक्सीन लिया, उसके बाद रिग्रेशन आया. तो ऑटिज्म के जो कारण हैं वो बहुत सारे हैं, अभी तक हमको एग्जैक्टली पता नहीं है. और रिसेंटली वाइट हाउस में प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ने एक्चुअली बताया ही फेल्ट दैट टाइलेनॉल, पैरासीटामोल प्रेगनेंसी में लेने से भी ये हो सकता है. और उसके कई अलग अलग कारण हैं. तो पर जो इंसिडेंस है इट इज़ सरप्राइजिंग. और ये जो फिगर्स हैं दिस इज़ फ्रॉम US CDC साइट. मतलब पिछले साल इट वाज 1 in 36, उसके पहले 1 in 40, उसके पहले 1 in 50. तो यदि ये ग्राफ देखें, ग्राफ ओके अभी 1 in 31 है, तो ये नेक्स्ट ईयर बाय दिस ग्राफ इट विल बिकम 1 in 20. बाय दिस ग्राफ उसके बाद 1 in 10, और फिर उसके बाद क्या? सो वी हैव टू डू समथिंग टू प्रिव्हेंट दिस. मला वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आत्ता आपल्याला सरांनी सांगितली की खरोखर भयावह परिस्थिती आहे की अशा पद्धतीने जर का इन्सिडन्स वाढत असेल ऑटिझमचा, ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये, एकंदरीतच त्याची असणारी लक्षणं मगाशी आपण ऐकली होती की ज्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट न देणं आहे, ऑर्डर्स फॉलो न करणं आहे, इशारे समजणं न समजणं आहे, किंवा एकलकोंडेपणा आहे, अशी अनेकविध लक्षणं याच्यामध्ये दिसतात. आणि याचं प्रमाण समाजात खूप वेगाने वाढतं आहे. आणि ह्याच्यावरती डॉक्टर नंदिनी, अर्थातच एक मी न्यूज आत्ता ऐकली होती काही दिवसांपूर्वी की US प्रेसिडेंटनी व्हाईट हाऊसमध्ये मला वाटतं US FDAचं म्हणजे अप्रुव्हलची एक प्रेस कॉन्फरन्स केली होती. आणि एक ड्रग आता, कारण आत्तापर्यंत ऑटिझमसाठी कोणतंही औषध म्हणून मान्यता प्राप्त नव्हतं, पहिल्यांदी एक औषध आता US FDAने मान्यता दिलेली आहे. तर याविषयी आम्हाला काय सांगाल? हो, हे खूप महत्त्वाचं एक स्टेप आहे. ऑटिझम जसं सरांनी सांगितलं हे एका कारणांमुळे नाही होत, आणि भरपूर काही कारण हे जुळून येतात आणि मुलाला ऑटिझम होतो. आणि त्याच्यात एक आहे की मेंदूची वाढ आहे जे आईच्या पोटात असताना काही कारणामुळे व्यवस्थित झाली नसती, आणि बाहेर आल्यानंतर जसं आधी डिस्कशन झालं, सोशलायझेशन, बाहेरचे जे वातावरण व्यवस्थित नसेल, इन्फॉर्मेशन बरोबर येत नसेल, आणि असे वेगवेगळे कारणं आहेत जे जुळून मग मुलाला आपल्याला स्वमग्नतेची लक्षणं दिसतात. पण जे मूळ कारण जे आहे ते दोन असं आपल्याला समजतं की मेंदूची क्षमता आहे काम करायची, ते काही भाग जे आहेत ते कमी काम करतात. आणि त्याच्यातले जे न्यूरो ट्रान्समिटर्स, जे म्हणजे मेंदूमध्ये वेगळे पेशी असतात, मग कनेक्शन्स असतात, आणि त्याच्यातले जे पॉझिटिव्ह सिग्नल्स आहेत जे न्यूरो ट्रान्समिटर फॉर्म करतं, जसं की सेरोटोनिन आहे, डोपामिन आहे, ज्याच्याने आपले मूड वर खाली होतं, आपल्याला लोकांशी संपर्क करायची इच्छा होते, हे न्यूरो ट्रान्समिटर्स जे व्यवस्थित बनणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी एक खूप महत्त्वाचं जे भाग आहे, जे आपण बी कॉम्प्लेक्स विटामिनबद्दल आपण सगळे घेतो, बी कॉम्प्लेक्स विटामिन B1, B2, B12, पण जे B9 आहे
जे आपण फॉलिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये B9 जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण जे घेतो, जे आपल्या जेवणात येतं ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये येतं फॉलिक ॲसिड, आणि ते फॉलिक ॲसिड आपल्या शरीरात ॲक्टिवेट होतं. आणि जर आपल्या शरीरात ॲक्टिवेट करण्याची जी आपल्यामध्ये क्षमता नसेल तर हे ॲक्टिवेट होऊन मिथाइल फॉलेटमध्ये ब्रेनमध्ये ते शिरता येत नाही, त्याला जाता येत नाही, ब्रेनच्या पेशींमध्ये जाता येत नाही. ते एक कारण झालं. आणि दुसरं जे आहे, जर बॉडीमध्ये अँटीबॉडीज असतील, काही ते रिसेप्टर्स आहेत ज्याला धरून जे हे ॲक्टिव्ह फॉलिक ॲसिड आहे, फॉलेट आहे, ते पेशींमध्ये जातं, मेंदूच्या पेशींमध्ये जर ते जाता आलं नाही अँटीबॉडीजमुळे, तर मेंदूचे पेशी जे आहे याचा वापर करता येत नाही. तर फॉलिनिक ॲसिड किंवा ल्युकोवरिन जे FDA अप्रूव्ह केलेलं आहे ऑटिझमसाठी, हे जे सगळे हे प्रॉब्लेम्स आहेत, फॉलेट न बनणं किंवा अँटीबॉडीज जे आहे ते थांबवतं फॉलेटला आत जाण्यापासून, तर हे सगळं बायपास करून फॉलिनिक ॲसिड मेंदूच्या पेशींमध्ये त्यांना जाता येतं. आणि हे का महत्त्वाचं आहे, कारण मेंदूच्या पेशींमध्ये हे गेल्यानंतरच पुढची जी प्रक्रिया होते आणि न्यूरोट्रान्समिटर्स फॉर्म होतात. आणि त्याशिवाय मूल बोलू शकणार नाही, लोकांशी संपर्क करू शकणार नाही. तर डेव्हलपमेंटल ब्रेनमध्ये जेव्हा मेंदू बनत असतं तेव्हा याचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि भरपूर अशी स्टडीज आहेत ज्याच्याने आता कळलं आहे की हे ल्युकोवरिन किंवा फॉलेनिक ॲसिड दिल्याने काही प्रमाणात हे जे लक्षणं आहे मुलांमध्ये, जे बोलणं आहे किंवा सोशलायझेशन आहे, हे ट्रिगर होऊ शकतं, आपण ॲक्टिवेट करू शकतो. तर हे जे फॉलेनिक ॲसिड आहे याचा वापर जे FDA रिसेंटली जे आहे ते मान्यता दिली आहे. पण मला हे सांगावंसं वाटतं की फॉलेनिक ॲसिडचा वापर न्यूरोजनमध्ये आपण गेले 2 वर्षापासून करतो आहे. आणि हे जे FDA अप्रूव्ह केलेलं आहे, आपण ऑलरेडी याचे जे लक्षणं आहे, सेल्युलर थेरपीसोबत जेव्हा आपण फॉलेनिक ॲसिड किंवा ल्युकोवरिन देतो तर आपल्याला बरेच जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसलेले आहेत. मला वाटतं की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ह्यासाठी की 2 वर्षापूर्वीच ह्याचा वापर हा न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये होत होता. आणि आता एक प्रकारे त्याची मान्यता ही US प्रेसिडेंटनी स्वतः दिली आहे पुढे येऊन. इतका हा विषय मोठा आहे, गहन आहे की त्याची सिव्हिअरिटी तुम्ही समजू शकता की US प्रेसिडेंटना समोर येऊन ही प्रेस कॉन्फरन्स करून US FDA अप्रुव्हलची मान्यता द्यावी लागली. इतकं ऑटिझमचं प्रमाण आज समाजात वाढत आहे. आणि सर, मला वाटतं खरोखर म्हणजे तुमच्या टीमचं कौतुक की आज 113 देशातून रुग्ण आपल्याकडे वेगवेगळे आजार घेऊन येत आहेत. ऑटिझम हा त्यात प्रामुख्याने आहेच. पण म्हणजे एकंदरीतच न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये जसं आता मॅडमनी सांगितलं की 2 वर्षापूर्वीच आपण फॉलिनिक ॲसिडची सुरुवात केलेली होती. तर न्यूरोजनमध्ये कशा रीतीने ऑटिझमच्या पेशंटचे उपचार होतात, कशा रीतीने ट्रीट केले जातात, ते काय सांगता येईल? तो अब तक क्या था कि जब एक बार ऑटिज़म डायग्नोज होता है तो उसके बाद उनको बोला जाता है बस आप कुछ विटामिन्स लो, सप्लीमेंट्स लो और रिहैबिलिटेशन करो. पर हमारे यहाँ वी हैव अ 360 डिग्री अप्रोच. सबसे पहले तो हम ब्रेन की डिटेल स्कैनिंग करते हैं. इसमें MRI स्कैन के अलावा एक पेट CT स्कैन ब्रेन होता है जिसमें क्लियरली दिखता है कि कौन से पार्ट ऑफ द ब्रेन काम नहीं कर रहा. एंड वी वर द फर्स्ट इन द वर्ल्ड, पूरी दुनिया में हमने सबसे पहले दिखाया और सबसे पहले वर्ल्ड जर्नल ऑफ न्यूक्लियर मेडिसिन, प्रेस्टीजियस जर्नल में पब्लिश किया कि ऑटिज़म बच्चों की ब्रेन में ये पार्ट काम नहीं करता. बट वेरी इंटरेस्टिंग, इस रिसर्च पे हमने ये भी दिखाया कि उनके कुछ ब्रेन के हिस्से हैं जो कि ज़्यादा काम करते हैं, क्योंकि इन बच्चों में एक्सेप्शनल क्षमता होती है. जैसे कि आपने इलॉन मस्क का नाम सुना होगा, वर्ल्ड का रिचेस्ट आदमी है. ही हैड ऑटिज्म एज अ चाइल्ड. 3 महीने पहले बिल गेट्स, अब बिल गेट्स को जानते होंगे, और बताया कि बचपन में उसको बिल्कुल क्लासिक ऑटिज्म के सिम्टम्स थे. एल्बर्ट आइंस्टाइन, द ग्रेटेस्ट साइंटिस्ट, और मैनी अदर विजनरीज, उन सब को ऑटिज्म था. और हमने देखा है कि उनका ब्रेन का एक हिस्सा जो विजुअल कॉर्टेक्स है वो हमारे ब्रेन से ज़्यादा काम करता है. तो अब तक ऑटिज्म में लोग देखते थे बच्चे क्या नहीं कर सकते, क्योंकि ये बच्चे बोल नहीं पाते, ये बच्चे पढ़ लिख नहीं पाते, ये बच्चे अपने आप का ख्याल नहीं रख सकते, इनका कई बार यूरिन स्टूल में कंट्रोल नहीं होता, ये नॉर्मल स्कूल में नहीं जा सकते, इनका सोशल इंटरेक्शन बड़ा पुअर होता है, और इनमें कई बार हाइपर एक्टिविटी और अग्रेसिव बिहेवियर होता है. तो पूरी वर्ल्ड ये देख रही थी. हमने दुनिया को दिखाया है कि इन बच्चों में एक्सेप्शनल कैपेबिलिटी भी है. और इस कनेक्शन में मैं एक साइड इशू पर मुझे बताना है कि हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने एक बहुत ही अच्छा काम किया जो लोगों ने नोटिस नहीं किया.
पहले जो डिसेबिलिटी है, डिसेबल लोगों को हमारा जो ऑफिशियल वर्ड था वो था विकलांग, दिस वाज द ऑफिशियल नेम, और नरेंद्र मोदी जी ने उसको चेंज कर दिया टू दिव्यांग, और उन्होंने कहा कि जब हम विकलांग कहते हैं हम देखते हैं वो क्या नहीं कर सकते, जब हम दिव्यांग कहते हैं तो हम देखते हैं कि उनमें एक्सेप्शनल क्या है। ये एक बहुत बड़ा स्टेटमेंट था, किसी ने नोटिस ही नहीं किया, जो ऑफिशियल टर्मिनोलॉजी चेंज कर दी, और इससे जो फैमिलीज़ हैं जिन बच्चों को ऑटिज्म और दूसरी डिसेबिलिटीज़ हैं वो इससे अलग से देखने लग गए। एक और चीज़ जो लोगों के ध्यान में नहीं है, नरेंद्र मोदी जी ने एक बहुत ही अच्छा लॉ पास किया, इट इज़ कॉल्ड राइट्स ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी एक्ट 2016। ये मेरे ख्याल से वर्ल्ड में सबसे अच्छा डिसेबिलिटी एक्ट है, जिसमें डिसेबिलिटी बच्चों जिनके पेरेंट्स होते हैं उसमें 21 डिसेबिलिटीज़ लिस्ट की हैं, उसमें ऑटिज्म भी है, सेरेब्रल पॉल्सी, मस्कुलर डिस्ट्रोफी, और पेरेंट्स के राइट्स हैं, जैसे कि कोई भी स्कूल इन बच्चों को एडमिशन रिफ्यूज़ नहीं कर सकता, वेयरएज आजकल 95% स्कूल रिफ्यूज़ कर देते हैं। तो ये मैं इस इंटरव्यू के ज़रिए जितने पेरेंट्स हैं उनको बताना चाहता हूँ कि हमारी सरकार ने, हमारे प्राइम मिनिस्टर ने आपके लिए एक बहुत ही अच्छा लॉ बनाया है जिसमें आपके बहुत सारे हक हैं, और ये हक आपको जानने हैं क्योंकि इस हक से आपके बच्चों को बहुत फ़ायदा हो सकता है। येस, मला वाटतं हे खरोखर अद्भुत आणि एक वैद्यकीय चमत्कार म्हणावं लागेल अशा स्वरूपाच्या ह्या उपचार पद्धती आहेत. आणि आपण मागे स्क्रीनवरती हजारो रुग्ण बघत आहोत, न्यूरोजनचे एव्ही बघत आहोत की कशा रीतीने हे उपचार केले जातात. सर्वांना कळावं या हेतूने मुद्दामून हा आजचा कार्यक्रम आहे की हा संदेश सर्व दूर पोचवा. आपल्या बाजूला अशा स्वरूपातली विकलांग मुलं मिळाली, ऑटिझमग्रस्त, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्ट्रोक, पॅरालायसिस किंवा त्याच अनुषंगाने हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, अपघातामुळे उद्भवणारा पॅरालिसिस. तर ह्यासाठी मला वाटतं एक आशेचा किरण आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट. मॅडम, मी थोडीशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलंच आहे, पण मला जरूर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की कोणकोणते रुग्ण आपण न्यूरोजनमध्ये ट्रीट करता, काय सांगता येईल? हो, न्यूरोजन जसं नाव आहे न्यूरोजन, सो न्यूरो रिजनरेशन, म्हणजे हे एक, जसं सरांनी सांगितलं, हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे जिथे फक्त न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आपण खूप एक सर्वांगीण ट्रीटमेंट जे आहे, सेल थेरपी, रिहॅबिलिटेशन सगळं सोबत घेऊन ट्रीट करतो. म्हणजे जे छोटे मुलांचे जे आजार आहेत, न्यूरोलॉजिकल किंवा मेंदूचे आजार, जसं ऑटिझम आहे, मग म्हणजे स्वमग्नता, मेंदूला इजा होते ऑक्सिजन कमी झाल्यामुळे, तर सेरेब्रल पॉल्सी, मतिमंदता, गतिमंदता, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ज्याला म्हणतो, मग मस्क्युलर डिस्ट्रॉफी, जे स्नायू दुर्बलता आहे, जिथे काही मुलं आहेत जे 20 वर्षाच्या आत दगावतात, ते त्यांचं ट्रीटमेंट आपण करतो. मग अडल्ट्समध्ये जर मोठ्यांमध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरी, मेंदूचे दुखापती जसं हेड इंजुरीज, सेरेब्रल स्ट्रोकचं प्रमाण खूप जास्त आहे, आणि आता आपल्याला कमी वयात पण स्ट्रोक जे आहे दिसतं, ब्रेन स्ट्रोक. तर ब्रेन स्ट्रोक जे ॲक्यूट केस आहे तेव्हा नाही, पण एकदा डॅमेज झाल्यानंतर जे काही विकलांगता आहे, न्यूरो डेफिसिट आहे, ते आपण सेल्युलर थेरपीने ट्रीट करतो. मग मोटर न्यूरॉन डिसीज आहे, आणि अटॅक्झियाज, आणि डिमेन्शिया, अल्झायमर्स. तर हे सगळे प्रकारचे जे न्यूरोलॉजिकल आजार ज्यांच्यात कोणताही ठोस उपाय नाही आहे. आतापर्यंत मॉडर्न मेडिसिनमध्ये आपल्याकडे हे नाही आहे की आपण मेंदूला जे आहे आतून आपण डॅमेज त्याचं रिपेअर करू शकू. सेल्युलर थेरपी हे एकमात्र ट्रीटमेंट आहे ज्याच्याने आपण हे करू शकतो आता, आणि हे आपण 15-16 वर्षापासून हे आपण दाखवलं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, 100च्या आपल्याला 111पर्यंत आपल्याकडे सायंटिफिक पब्लिकेशन्स आहेत जे जगभरात पब्लिश झालेले आहे, पीअर रिव्ह्यूड आहे. आमचा डेटा जे आहे, जे आपण करतो ते सगळं सायंटिफिक खूप ॲनालिसिस करून आपण हे पब्लिश करतो, आणि जे लोकांना जे वाचता येईल, प्रोफेशनल्सला पण आणि पालकांना, केअरटेकर्सना, सगळ्यांना सगळं काही उघड आहे. मला वाटतं हे खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हटलं पाहिजे की आपल्याला आता एज रिव्हर्स करता येणं शक्य आहे. आणि हे सर्व श्रेय आहे ते डॉक्टर आलोक शर्मांना जातं. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ज्या ह्या संपूर्ण संस्थेचे डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर आपल्यासोबत आज गप्पा गोष्टी करत आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं आहे सर्वच प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून की खरोखर नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आणि नवीन स्वरूपाच्या उपचार पद्धती ह्या आज आपल्या भारतीय लोकांना उपलब्ध करून देता येणं शक्य आहे. कारण तशी व्हिजन, तसा दृष्टिकोन
हा डॉक्टर आलोक शर्मांनी न्यूरोजन संस्थेच्या स्थापनेपासून ठेवला आणि त्यामुळेच मग सेल थेरपी असो, न्यूरो रिहॅबिलिटेशन असो, नवीन स्वरूपाची जी उपचार पद्धती आहे ह्या न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरसाठी तर आहेतच, पण आता KLS वेलनेस अँटी एजिंग हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी आहे. आपण जरूर ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाची एकंदरीतच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना सांगण्याची हीच गोष्ट आहे की नवीन स्वरूपाचे उपचार आज भारतीय लोकांसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि आज जगभरातून लोक न्यूरोजनमध्ये येत आहेत. ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट ही आम्हा सर्व भारतीयांसाठी आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. डॉक्टर नंदिनी आणि डॉक्टर आलोक शर्मा सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होम्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन.